आपण आतापर्यंत टाइम टेबल, टाइम मॅनेजमेंट हे सर्व पाहिलं. मी या सर्वांमध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगितली की 1 तास स्वतःसाठी काढून ठेवा. स्वतःसाठी मित्रांना वेळ देतात ना, टाळा सगळं आता. कोणी कोणाचा नाही, हा कितीदा मी तुम्हाला सांगितलं आधी पण. निव्वळ टाइमपास करता लोक आपला, त्यापेक्षा स्वतःवर खर्च करा ती वेळ. 1 तास स्वतःसाठी ठेवा. मग आता 1 तास मध्ये तुम्हाला काय करायचंय? टाइमपास करायचं नाही. म्हणाल चला बरं आहे, सरांनी सांगेल 1 तास स्वतःसाठी, मस्त आता गेम खेळू, हे खेळू, ते खेळू, व्हॉट्सअप बघत जाऊ, इन्स्टाला फिरून येऊ. या सगळ्या गोष्टी फालतू गोष्टी नाही करायच्या तुम्हाला. मला या 1 तासाचा वापर करायचा आहे स्वतःला चेंज करण्यासाठी. काय करायचं स्वतःला चेंज म्हणजे या क्षेत्रात लागणारे सगळे घटक डेव्हलप करून घेणे. बरोबर आहे. सर्वात आधी मेडिटेशन. रोज 15 ते 20 मिनिटं मेडिटेशन साठी द्या. म्हणजेच काय, तुमचं माइंड शांत राहील. आधी विषय झाला आपला, जर माइंड शांत असेल आपण काही करू शकतो. जर माइंड शांत नसेल काहीच करू शकत नाही आपण. त्यासाठी आधी सर्वात आधी वेळ मेडिटेशनला. जे घटक लागतात, क्वालिटी लागते आपल्याला, लिडरशिप क्वालिटी झाली, डेअरिंग झाली, ओके, या सगळ्या गोष्टी डेव्हलप करून घ्या. आता आपण एक स्ट्रॉंग पॉइंट आणि वीक पॉइंट असे 2 घटक केले होते. त्याच्यावर एकदा पुन्हा मी लेक्चर दिल वाटल्यास तर अडचणी, तर त्याच्यावर भर द्या परत. आपल्याकडे कोणकोणते गुण आहेत, हे गुण आहेत. आता कोणते गुण नाहीत, कोणती क्वालिटी नाही, ती क्वालिटी डेव्हलप करा. त्यासाठी वेळ 10 ते 15 मिनिटं सेल्फ हेल्प जे म्हणतो आपण, की आपल्याला डेव्हलप करण्यासाठी जी पुस्तकं असतात ते रीड करा. बरोबर आहे. यामध्ये धार्मिक पुस्तकं पण आले तुमचे, तेही रीड करा. रामायण वाचा, भगवद्गीता वाचा. यात नाही बरंच काय तुम्हाला शिकायला भेटणार आहे साधारण. त्यामुळे या 1 तासाचा वापर परिपूर्ण करायचा तुम्हाला. डेली बघा तुम्ही, रोज तुमच्यामध्ये काही ना काही बदल होईल आणि 1 वर्षामध्ये तुम्ही कुठल्या कुठे चालले जाणार. सर्वांना आश्चर्य वाटेल की हा किंवा ही कशी होती किंवा कसा होता आणि कसा झाला. बरोबर आहे. त्यामुळे जी वेळ 1 तासाची स्वतःसाठी ठेवा, स्वतःचं डेव्हलपमेंट करा. ती वेळ कोणालाच द्यायची नाही, कोणी असेल मग शेवटी तो. शासर आले तरी देऊ नका, कारण ती वेळ तुमची आहे. स्वतः डेव्हलप करा. ठीक आहे. तो 1 तास साईडला काढून ठेवा आता तुम्ही.